लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बातमी आहे परभणीमधून। परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधान प्रतिकृतीची विटंबना प्रकरणी 10 डिसेंबर 2024 रोजी मनोरुग्ण माथेफिरू सोपान दत्तराव पवार वय वर्षे 45 या समाजकंठकाने स्टीलचे स्टँड काढून दगडफेक करून त्याची परिसरामध्ये नासधूस केली। त्या अनुषंगाने या घटनेची सर्व चौकशी करून शहानिशा करावी, योग्य ती कार्यवाही करावी या संदर्भात तमाम परभणी शहरातील हिंसक वळण लागल्याने आंबेडकरी जनता व संविधान प्रेमी रस्त्यावर उतरून तोडफोड, चक्काजाम, दगडफेक इत्यादी, टायर जाळणे इत्यादी गोष्टी परभणी शहरात घडून आल्या। परभणी शहरातील तमाम आंबेडकरी व संविधान प्रेमींना माननीय जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, डॉक्टर राहुल पाटील, विधानसभा परभणी आमदार यांनी तमाम आंबेडकरी जनतेस आवाहन करून सर्व कारवाई करून पुढील तपास करण्यात येईल। आपण कुठल्याही प्रकारचा कायदा हातात घेऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे। रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र, परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर।